विद्यार्थी व पालक मित्रांनो, छत्रपती एज्युकेअर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आय एम फोर्थ इयर MBBS स्टुडंट फ्रॉम GMC. या व्हिडिओमध्ये आपण BMS स्ट्रे वॅकन्सी राऊंड बद्दल माहिती घेणार आहोत. तर नेमकाच BMS चा 4 राऊंड झालेला आहे, चौथा राऊंड झालेला आहे. त्याचं बद्दल तसंच BMS चे स्ट्रे वॅकन्सी राऊंड किती किती होणार आहे त्याबद्दल माहिती घेणार आहोत थोडक्यामध्ये. तर सर्वप्रथम जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आमच्या चॅनलवर महाराष्ट्रामधील MBBS, BMS, BHMS, BVSC, PMS, फिजिओथेरपी, BSc नर्सिंग, बी फार्मसी तसेच सेंट्रलची MCC आणि वेटरनरी काउन्सिलिंग ऑफ इंडिया या सर्वांबद्दल व्यवस्थितरित्या माहिती पुरवली जाते. तर चला माहिती घेऊया. तर जे आपला BMS कॅप राऊंड चौथा लागलाय त्याची 27 तारखेला ज्याची लिस्ट लागली त्याचं जे जॉईनिंग आहे ते 1 तारखेपर्यंत एक्सटेंड करण्यात आलेलं आहे. कालच्या नुसार 30 तारखेपर्यंतच होता, पण आता 1 तारखेपर्यंत त्याचं एक्सटेंड केलेलं आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला कॅन्सल करायचं असेल ऍडमिशन, आतापर्यंत जिथे कुठं भेटलेलं असेल तुम्हाला, तर ते तुम्ही 1/12 पर्यंत कॅन्सल करू शकता. आता बघा, टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड फॉर BMS BHMS ग्रुप बी कोर्स बघा. त्याच्यानंतर 2 तारखेला जे आहे सीट मॅट्रिक्स येणार आहे स्ट्रे वॅकन्सी राऊंड 1 चं. त्याच्यासाठी तुम्हाला 2 दिवसात 2 आणि 3 या 2 दिवसामध्ये त्याची तुम्हाला चॉईस फिलिंग करायची आहे 3 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 वाजेपर्यंत. आता ही जी चॉईस फिलिंग आहे का, ही पुढच्या राऊंडला तशाला तशीच राहणार आहे. तुम्हाला याच्यानंतर चॉईस फिलिंग करायला भेटणार नाही. त्यामुळे ही जी चॉईस फिलिंग करसाल 2 आणि 3 तारखेला, ही एकदम व्यवस्थितरित्या करा. जे जे तुम्हाला कॉलेज पाहिजे तेच कॉलेज तुम्ही निवडा. कारण कसं आहे, नंतर तुम्ही जर चुकीची केली तर तुम्हाला ते कॉलेज घ्यायचंच आहे कंपल्सरी. तर तुमची प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे व्यवस्थित जे कॉलेज घ्यायचे त्याचं फी स्ट्रक्चर वगैरे बघून तुम्ही त्याची चॉईस फिलिंग करा. डिक्लेरेशन ऑफ द सिलेक्शन लिस्ट ऑफ ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड 1 ऑफ द BMS BHMS. त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट जे आहे 4 तारखेला रिझल्ट येणार आहे. त्यानंतर फिजिकल जॉईनिंग जे आहे 5 ते 7, 5 तारखेपासून ते 7/12 पर्यंत त्याची फिजिकल जॉईनिंग होणार आहे. फिजिकल जॉईनिंग ऑफ ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट रिक्वेस्टेड फ्री DD चेक ऑफ अलॉटेड कॉलेज 5 ते 7/12 पर्यंत त्याची जॉईनिंग होणार आहे. त्याच्यानंतर स्ट्रे वॅकन्सी राऊंड जे आहे त्याची सेकंड त्याची लिस्ट 8 तारखेला येणार आहे, 8/12/2025. त्याची फिजिकल जॉईनिंग 9 आणि 10 2 दिवसामध्ये त्याची फिजिकल जॉईनिंग होणार आहे. आणि कट ऑफ डेट आहे ऍडमिशन फॉर BMS BHMS as per सेंट्रल काउन्सिलिंग नो ऍडमिशन कॅन बी ग्रँटेड आफ्टर दिस सेट ऑफ द कट ऑफ डेट. ती 10/12/2025 त्यांनी दिलेली आहे कट ऑफ डेट. जर सीट व्हॅकंट राहिलं तर यानंतर पण राऊंड होऊ शकतात, पण सध्या तरी त्यांनी 2 राऊंडचं नोटिफिकेशन दिलेलं आहे. तर बघा याची रूल काय आहे तर, candidate allotted a seat in cap round 4 are not eligible for participant in online stray vacancy round as per the rule mentioned in information brochure. Okay, candidate who could not get betterment their seat of cap round 3 or previous round remain unchanged during cap round 4 shall be considered as part of cap round 4 and above mentioned rule will be applicable. म्हणजे ज्यांना आतापर्यंत थर्ड राऊंडला जे कॉलेज भेटलं होतं ते चेंजेस झाले नाही फोर्थ राऊंडला सुद्धा, तर त्यांचा जे आहे कॅप राऊंड 4च इलिजिबल क्रायटेरिया राहील. इट इज मॅन्डेटरी टू जॉईन अलॉटेड सीट ऑनलाईन स्टे वॅकन्सी राऊंड. हेन्स कॅन्डिडेट शुड फिल ओनली दोज प्रेफरन्स चॉईस फॉर विच दे आर सेड रेडी टू टेक ऍडमिशन इफ अलॉटेड. ओके, तुम्हाला अशीच कॉलेज भरायचे जे तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय कंपल्सरी, तसेच कॉलेज भरा तुम्ही. कारण की कसं आहे, याच्यामध्ये तुम्हाला ऑप्शन नाहीये की चेंज करायला तुम्हाला ऑप्शन भेटणार नाहीये. अपग्रेडेशन वगैरे काही असा होणार नाही याच्यामध्ये. जे तुम्हाला भेटलं ते तुम्हाला घ्यावंच लागणार आहे. त्यामुळे व्यवस्थितरित्या तुमची चॉईस फिलिंग देता वेळेस व्यवस्थितरित्या विचार करून चॉईस फिलिंग द्या. आणि कॅन्डिडेट आर ऍडवाइज टू व्हेरीफाय अन असर्टेन द फी स्ट्रक्चर ऑफ द कॉलेज वेबसाईट और फीस रेग्युलेटरी ऑथॉरिटी वेबसाईट बिफोर फिलिंग द प्रेफरन्स अँड चॉईस. तुम्ही त्याच्या प्रत्येक कॉलेजचं फी स्ट्रक्चर माहित करून घ्या. इट इज रिस्पॉन्सिबल ऑफ कॅन्डिडेट टू सबमिट ऑल ओरिजिनल डॉक्युमेंट अँड नेसेसरी फी in the form of DD check and RTGS at the time of admission. Fee can be paid by the check only on holidays to replace by DD on the next holidays day. ही त्याची रूल आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात महत्वाचं तुम्ही चॉईस फिलिंग करता व्यवस्थित काळजी करून चॉईस फिलिंग करा. कारण की ही जी चॉईस फिलिंग राहणार आहे का 2 तारीख ते 3 तारीख ही पुढच्या राऊंड साठी पूर्णपणे तीच राहणार आहे. म्हणजे तुम्ही जर चॉईस फिलिंग चुकीची केली, ज्या कॉलेजची फीस वगैरे जास्त आहे, तर ते तुम्हाला प्रॉब्लेम होऊ शकते. त्यामुळे कॉलेजचं फीस डिटेलमध्ये कॉलेजला पर्सनल कॉल करून तुम्ही माहित करून घ्या आणि नंतर ते फिल करा, नाही तर तुम्हाला प्रॉब्लेम होऊन जाईल.
या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही डाऊट असेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता. धन्यवाद.